काय गोंधळ घालायचा आहे, तुम्ही रूल्स फॉलो करताय। नवी मुंबईतील सीवूड्स येथील डीपीएस शाळेच्या बस चालकांनी विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शनिवारी याबाबत पोलिसात अधिकृत तक्रार करण्यात आली आहे। या घटनेनंतर मनविसे कार्यकर्त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांना घेराव घालून तीव्र निषेध व्यक्त केला। मुख्याध्यापकांनी पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजास्तव संबंधित पालकांनी पोलिसात धाव घेतली। त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। आंदोलनावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकारामुळे शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सीवूड्स परिसरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे। उसको वॉश नहीं देना चाहिए, ऐसा कोई इन्फॉर्मेशन दिया तो ये मुझे पता है। हे बघा कोणी किती पण सांगितलं मी निर्दोष आहे, शेवटी तपास चालू आहे, तपास आम्ही करणार आहे, तीन करणार। तुम्ही ऐकून घ्या याच्यापूर्वी ट्रॅक अँड फील्डच्या डॉक्टरांनी पण त्याला तपासलं आहे, आम्ही त्यांच्याकडून पण घेणारच नाही। जरी ते ऑलरेडी त्याला हे केलं होतं आणि गव्हर्नमेंट पोरगा रात्रीच्या वेळ होती आणि जास्त वेळ दुसऱ्या दिवशी झालं, आपण अहो मॅडम गुन्हा दाखल झाला, अहो मॅडम तुम्हाला काम अजून आधी सगळे पोलीस स्टेशन पाहिले, त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला, शेवटी फिर्याद द्यायला पण सगळ्या गोष्टी वेळ लागतो ना। आपके बच्चे के साथ होगा तो क्या करोगे सर? ये लागले मतलब क्या है? थोडक्यामध्ये पालकांचा प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांवरती काही दबाव आहे का? नाही काही दबाव असं पालकांचं म्हणणं आहे। हे बघा मी तुम्हाला सांगतो, ऐकून हे माझं होता ही नहीं है। आपके बच्चे के साथ होगा तो क्या करेंगे सर? आपके बच्चे के साथ होगा तो क्या करेंगे? ये देखो आपको जो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे ना, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ने आप क्या एक्शन ले रहे हैं? जे महत्वाची गोष्टी आहे ना त्या तुम्हाला सांगितल्या, विनाकारण तुम्ही त्याच्यात वाद घालायचा नाही। जे महत्वाचे पॉईंट होते ना ते सगळे सांगितले आणि तुम्हाला